नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे। निवडणूक वर्ष असल्यामुळे हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे। एप्रिल आणि मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। यामुळे विविध वर्गांसाठी अर्थसंकल्पात चांगली तरतूद असणार आहे। शेतकऱ्यांना चांगले गिफ्ट देण्याची योजना मोदी सरकारने तयार केली आहे। केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजेच पीएम शेतकरी योजनेच्या निधीत वाढ करण्याच्या तयारीत आहे। अर्थसंकल्पातील या तरतुदीमुळे शेतकऱ्यांचा सन्मान वाढणार आहे। देशातील 10 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। मोदी सरकार पीएम शेतकरी योजनेद्वारे दरवर्षी 6,000 रुपयांचा निधी देते। हा निधी 6,000 वरून 8,000 रुपये प्रतिवर्ष करण्यात येणार आहे। शेतकरी सन्मान योजना आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा निर्णय लवकरच होणार आहे। तसेच फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान पीएम शेतकरी योजनेचा 16वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। यापूर्वी 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकरी सन्मान योजनेचा 15वा हप्ता देण्यात आला होता। या योजनेद्वारे दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात। मोदी सरकारने 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता। या अर्थसंकल्पात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली होती। या योजनेत मिळणारा निधी 5 वर्षे जैसे ते ठेवला, पण आगामी निवडणुका लक्षात घेऊन हा निधी 2,000 रुपयांनी वाढवून 8,000 रुपये करण्यात येणार असल्याची शक्यता आहे। हा अर्थसंकल्प वोट ऑन अकाउंट म्हणजेच 2 महिन्यांसाठी असणार, असं विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं होतं। देशातील लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे।